जा जा काय करायचे आम्हाला तिच्या आईला आम्हाला लावलंय आईला बघ ऊन ढोंगणावर आलंय अजून झोपलंय पोरग उठो त्याला काय तर कामधंदा बघ म्हणावं. आला का सकाळ सकाळ डोसून पोरगा शिकतय अजून काय दिवा लावणार शिकून ते बस झाली आता शाळा शाळा शिकणार आहे म्हणून पुढचं शिकवायची ऐपत नाही आपली. उठो त्याला. शिक्या ए शिक्या उठ की रे ए शिक्या उठ की रे दिस उधळून गेलाय. शिक्या तुझा बाप तर बेवडा आहे त्याला कशाची बी काळजी नाही आणि ताडी बी लग्नाला आले आपल्याकडे एक बी रुपया नाही कसं चालू रे मी एकटी घर. आता तू तुझी शाळा बंद कर आणि काहीतरी कामधंदा बघ बाबा तूच. काय लावली शाळेत सकाळी सकाळी मला काही बी कळना बघ. आईच्या पायाला एवढं लागले तरी बाईला काम करावं लागले. तायडीचं बी लग्न करायचं आहे मला आता काही बी करून काहीतरी काम करावंच लागल. तायडे हे तायडे झाले का भांडे घासून झाले असले तर मला स्वयंपाकाला मदत कर. मला जायचंय नाही का शेतात कामाला. हे शिक्या आज तुझा 12चा निकाल म्हणला होतास की रे. होय होय आहे. मग उठ लाव अंगाला पाणी. बरं बरं लावतो. हा देश माझा याचे शिक्या जरासे हे शिक्या राहू द्या रे. जा जाऊन निकाल घेऊन ये जा. हा चालव चालव. आणि ऐक मी चाले नाही का शेतात कामाला तिथं आणून दाव मला. बरं बरं दाखवतो. भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या. कुठं चाललंय सर. ते निकाल नाही का निकाला नाही चालव. काय करणार आहेस ते निकालाचं काय नाही. बरं जा. अरे परधाम ते भजे आणले मी खाऊन जा तेवढे. बरं बरं जातो. आईला शहरात काम आहे राव. आपण जर कामाला जर गेलो तर आईचे कष्ट बी कमी होतील. हा चल. मला 50% पडले रे शिक्या. मलाच 65 पडले. झालं घर पास तू झालं रे शिक्या. मी तर बांड्रावर पास झालो इंग्लिश मध्ये. मी बी बांड्रावर पास. बरं बघ्या ऐक की बोल की. अरे मी का आईला नाही का शेतात जाऊन निकाल दाखवून येतो. तू जा आता घरी मी येतो नंतर गावात. बरं ठीक आहे तू जा शेतात जाऊ का. काही बी झालं तर मला शहरात जाऊन काम करावंच लागेल. आई हे बघ मी पास झालो. अरे वर माझ्या बागा काय झालं रे. आई मला थोडे पैसे पाहिजे होते. कशाला रे पैसे. माझ्याकडे तर पैसे नाहीत तुला माहिती आहे. तूच काय तर काम बघ.
आहे. हे बघ, मला शहरात काम आहे. आम्हाला शहरात कामाला जायला पैसे पाहिजेत. शिक्या पैसे तर नाहीत र, पर किती लागणार आहेत? आहे 2000 रुपये तर लागतील बघ. एवढे एवढे पैसे कुठून आणू रे? तुला तर माहीत आहे आपल्याकडे एक बी रुपया नाही, आणि माझ्या कामाचे तर असे किती येणार आहेत रे? आहे बघ की काय तर. एवढे पैसे देणार तर एकच माणूस आहे, ते म्हणजे सावकार. तर त्याचा आधीच आपल्या डोक्यावर कर्ज आहे, तो देतोय का नाही काय माहीत. आहे बघ की तू मागून. मी शहरात गेले की फेडतो की सावकार सगळं कर्ज. बरं बरं, मी शेतातून येताना जाईन सावकाराकडं. बरं बरं, बघ मागून. मी जातो आता घरी, मला लय भूक लागल्या बघ. बरं जा मग. हो जातो. बबिया, ए बबिया, बारक्या, इकडे या, इकडे या. काय रे शिक्या, तुम्ही काय खा? अरे ही बघा, पेपरला जाहिरात आहे शहरात काम आहे म्हणून, आणि पगार बी चांगला दिला राव. तुम्ही येता कसं करता? मी तर जावं म्हणाला. अरे पण तिथं राहायचं कुठं, खायचं काय? तिथं सगळी सोय आहे. अरे मग जमतं की कधी जायचं सांग. होय राव शिक्या, मी विचारतो घरी. बरं बरं, विचार मग. काय रे शिक्या, काय विषय चालू आहे? हे बघ, नामांकित कंपन्यामध्ये 12वी पास नापास मुलांची अर्जंट भरती आहे. पगार 10 ते 15 हजार, राहणे खाणे फ्री. शहरातल्या कामाची जाहिरात आहे वय. बरं बरं, दर्शिका. अरे परत असलं काय नसलं तर भरोसा ठेवून बघू. इथं बसून काय करणार आहे आपल्याला? बरं बरं, बघू. चला मग, ज्यांना ज्यांना यायचे त्यांनी उद्या तयार होऊन आपल्या गावच्या पाठीवर या. बर, मी जातो आता. हो, जाऊ का? सावकार, ओ सावकार. काय समन बाई, काय काम काढलं? थोडं पैसे पाहिजे होतात. काय पैसे? आधीच एवढं डोक्यावर कर्ज आहे तुमच्या, ते पहिले परत करा, मग घेऊन जावा. अहो सावकार, माझं पोरग शहरात चाललंय कामाला, तिथे गेल्या फेडीन की सगळं तुमचं कर्ज? आणि नाही फेडले तर? फेडीन हो सावकार, भरोसा ठेवा की. आणि नाही फेडलं तर घर घाण आहे की तुमच्याकडं? बर बर, मग किती पाहिजे? सावकार 2000. बर, लवकर परत करा, नाहीतर घर राहणार ना तुमचं. सावकार लय उपकार झालं बघा. ठीक आहे, ही दर पैसे. आणि ऐक, सावकाराचं कर्ज लवकर फेडावं लागेल आपल्याला, नाहीतर घर बी राहायचं नाही राहिलं आपल्याला. आई, भरोसा ठेव माझ्यावर. आपण सावकाराचं कर्ज बी फेडू आणि तायडीचं बी लग्न करू बघ. तू कसलीच काळजी करू नको. आई, झालं का ग? आवर लवकर, मला जायचं रे. ठीक आहे भाकर, वाटत भूक लागली की खा. हो खातो, दे इकडं. बाळा सांभाळून जा बरं. होय, अण्णाला पण सांग मी गेलो म्हणून. हा सांगते जा. हो, जाऊ का तायडी? लवकर येतो बरं का? हो, लवकर लवकर येतो. शिक्या कुठं जायचं रे आता? जाऊ कुठ तर? चल इकडे जागा. ए इकडे या, इकडे ये, इथं बसू या. चला. अरे बाबा, जागा बघा इथं बसायला. बाबा बाबा, लयच थकलो रे बाबा. काय सांगायचं बाबा, वेळ झालाय. शिक्या आईला लय दमलं राव. होय राव, मी बी लय दमलाव.
शिक्या आज जायचं कुठं? थांब बे, माझ्याकडे ती जाहिरात होती की त्याच्यावर नंबर होता राव. थांब मी नंबर बघतो. हाय की राव नंबर त्याच्यावर, लावा फोन. फोन कुठं आहे आपल्याकडे? फोन लावाय फोन फोन नाही, फोन बघू कोणाकडे तर. शिक्या त्या माणसापाशी आहे बघ मोबाईल. कोणी रे? त्या बघ त्या पलीकडल्या का? हा. थांब मी बघतो. थांब. साहेब मोबाईल आहे का हो? काय फोन करायचा होता. कोणाला करायचं फोन? हो का, एवढं लावून दे की फोन आप. हा नंबर लावून दे की. हा का? हां. हॅलो. हां ते शहरात आलो आम्ही कामाला गावाकडून. आम्ही होय, आम्ही 5 जण आहो बघा, 5 जण. हां हां हां. हो आत्ताच आलो आहे, स्टेशनच्या बाहेरच आहे आम्ही. हां हां. मग कुठे हो सर? हां थांबा थांबा 1 मिनटं मी पत्ता लिहून घेऊ. थांबा 1 मिनटं. हां हां सर 1 मिनिट थांबा, 1 मिनटं. बाहेर घ्या ते वहीन पेन आहे, काढ बरं जरा. हां सर. हां एक मिनिट थांबा सर. हां थांबा थांबा. हो पेन दे. हां हां साहेब थांबा. हां सांगा. हां 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 हां. हां हो 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 साहेब, येतो बघू आता. विचारत येतो. हो चालन. ठेवू का सर? हो चालन ठेवतो. ए चला, पत्ता भेटला. चला जाऊ. साहेब धन्यवाद साहेब. येऊ का? कुठे जायचंय? इथं का? 100 बोल. 100 रुपये. चला. पुढे बस. चला इथं ऑफिस चला. साहेब कामासाठी पोरं आलेत माझे. ठीक आहे, थोडं आणि पाठवून दे. का रे, कामासाठी आलाय पोरं? होय साहेब. बरं, नाव काय तुझं? श्रीकांत रामराव पांढरे. बरं, काम करशील ना व्यवस्थित? हो साहेब करतो की. हे सगळे कामासाठीच आलेत का? हो साहेब. ठीक आहे, सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या. ठीक आहे साहेब. ठीक आहे, थांबा. किशोर इकडे रे. यांना घेऊन जा, आपल्या मागल्या रूम दाखव आणि कंपनीत घेऊन ये. ठीक आहे साहेब, चला रे. हे तुमची रूम आहे, ठेवा इथं बॅगा आणि चला लगेच कामाला.
साहेब आले बघा पोरं. आले का रे सगळे? ही 5 पोरं आहेत. त्याच्याशी बोलणं झालंय, कामाला लावायला. ठीक आहे, लावतो कामाला. चला रे. ठीक आहे, ते तर लयच आवड काम आहे की रे. मला तर जमना बघ रे बाबा काम ते. होय हो, लयच आवड काम आहे ते. गावाकडे तर बरं होतं. पैसे क्या पोरं म्हणालं बरोबरच आहे. काम तर लयच अवघड आहे. गावाकडंच काय तर करू बाबा. अरे इथे येऊन आपल्याला 4 बी दिवस झाले नाहीत. गावाकडे जाऊन काय करावं? करू काय बे, पण असलं काम नगरी आहे बाबा. मी जर गावाकडे गेलो तर लय अवघड होईल. सावकाराचं कर्ज कोण फेडेन? ताडीचं बी लग्न करायचे. नाही, मला इथंच राहून काहीतरी काम करावं लागेल. शिक्या, चल, काय विचार करलेस? चल की जाऊ गावाकडे. नाही, मी नाही येणार. तुम्हाला जायची का जावा, मी इथंच काम करणार आहो. मी तर चलो गावाकडे. चला रे गावाकडे. ते शिकायच्या नादाला लागून आपलं वाट लागलं. चला.
पौर्णिमा 4 दिवसावर आहे. थोडं गावाकडे जाऊन येवं, तायडीला एक ड्रेस घ्यावं, सावकारचे बी पैसे थोडं द्यावं, परत कामाला यावं. साहेब आहेत का? आहेत की, काय काम आहे? त्यांना भेटायचं होतं थोडं. ठीक आहे, जा आतमध्ये. साहेब आत येऊ का? हा येणार आहे. साहेब थोडं गावाकडे जाऊन येऊ म्हणाला. हा मग थोडा पगार द्या की माझा. पगार? कसला पगार? काम केलं की इथं. पगार बिगार काय नाही, इथं राहायची खायची सोय केली त्याचे पैसे कोण देणार? ते काय फुकट आहे का? साहेब तुम्ही तर जाहिरातीत 10,000 लिहिलं होते की पगार. हो आहे की. तुझा पगार तर सगळा राहण्या खाण्यातच गेला. पैसे कसले? चल निघ. साहेब आज करू नका साहेब, लय भरोसा ठेवून आलतो. लय गरीब आहो साहेब, तिकडं लय पैसे आईनं मागून आणून दिले तेव्हा दुसऱ्या कोण. आज करू नका, मला थोडे तरी का होणार द्या. किशोर इकडे ये रे. साहेब याला बाहेर काढ. साहेब साहेब बाहेर काढ. साहेब चल, साहेब चल. साहेब थोडे द्या तर थोडे निघ. द्या. पैसे पाहिजेत. तुझा बाप तर बेवडा आहे आणि ताडी बी लग्नाला आले. शहरात गेले की थोडं तुम्ही सावकार सगळं कर्ज. सावकाराचं कर्ज लवकर फेडावं लागेल आपल्याला, नाहीतर घर गिरायचं नाही राहिलं आपल्याला. आई भरोसा ठेव माझ्यावर. पैसे कसले? चल निघ. आता कोणत्या तोंडाने जाऊ मी गावाकडं? आईने किती भरोशानं पैसे दिले होते मला. या जाहिरातीमुळे झाले सगळं. फसविलंय मला. सावकाराचं आधीच कर्ज होतं, मी अजून वाढवून ठेवले. नाही, आता माझ्याकडे एकच रस्ता आहे.